पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बापरे बाबा, बायकांच्या पर्स मध्ये इतकी जागा असते, किती सामान आहे? जागा कमीच असते रे, त्या सामान कोंबतात. जर कोंबलेल्या सामानात कशी काय सापडेल चावी? पण ती चावी त्या पर्स मध्ये नाहीत का असं म्हणतात आहे. तरी पर्स मध्ये का शोधतात कळत नाहीये मला. त्यांना असं वाटतं की सारखं सारखं शोधलं की सापडेल. ऐका ना, चावी सापडली नाही ना तर त्या दोघी शिल्लक ठेवणार नाही आपल्याला. नाही चावी याच्यात, काय करायचं आता आपण? मला चांगलं आठवतंय, माझ्याकडे होती एक एक्स्ट्रा चावी. हा, मी शंतनूला दिली होती तुम्हाला द्यायला. त्यांनी बहुतेक तुम्हाला देताना ती हरवली आहे. त्याला सवय आहे गोष्ट. नाही नाही नाही, हा अजिबात नाही. मला अजिबात आठवत नाही की तू शंतनूकडे दिली होती चावी, त्याने ती मला दिली म्हणून. आणि मंत्री, मला मुळात एक कळत नाही की हे दोघं जर बाहेर जाणार होते तर आपण कशाला बाहेर गेलो? आपण घरात थांबलो असतो ना. एक्झॅक्टली, आपण थांबलो असतो. चौघ जण बाहेर गेलो नाही तर चावी हरवली. आता काय करायचं? इथेच थांबायचं. यांची बडबड ऐकत. यांची बडबड ऐकत म्हणजे जणू काय तू हळू आवाजातच बोलतेस की नाही? माझा आवाज असाच. हा, आली मोठी. अरे काय चाललंय तुमचं? रात्र झाले, आपण घराच्या बाहेर हो. जरा भान ठेवा ना, लोक झोपलेत ना. आता एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा ठरवूया ना काय करायचं ते. मी काय म्हणते, आपण सुलूआजीकडे जाऊन झोपूया आजची रात्र. त्या नाही येत घरात, असं काय करताय? अरे देवा. नाही तर त्यांच्याकडे ठेवली नसती का आम्ही चावी? मग आता काय करायचं? रात्रभर इथेच? अख्खी पर्स आता माझी रिकामी झालीये. माझ्या पर्स मध्ये ही पिन सोडून आता काहीही नाहीये. ए अंकु, थांब काय थांब 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 काय थांब. झालं? सापडली चावी? काय चावी सापडली. काय? हा, मी खूप सिनेमांमध्ये बघितलंय, असं सेफ्टी पिनने ना कुलूप उघडता येतं. आता बघा तुम्ही, एका मिनिटात हे कुलूप कसं उघडतो मी. माझे शोनू बघा. चावी अडकली. अडकली? घ्या, म्हणजे त्या चावी जर मिळाली तर त्यांनी पण नाही उघडता येणार आहे कुलूप. हा, मोठा हिरो बनायला चालला होता. त्याने निदान प्रयत्न तरी केले. तू नुसतीच चिडचिड करत उभी आहेस इकडे. अरे काय चाललंय तुमचं? याचं सिनेमात दाखवतात तसं खरंच घडतं का? मग लोकांनी अशी सेफ्टी बिना घेऊनच कुलप उघडली असते ना. निघाली. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय काय काय? सेफ्टी पिननी कुलूप नाही उघडलं ना, पण दगडाने फुटेल तरी तुटेल, मग आपणच जाऊ शकतो. दगडाने कुलूप पडायचं? हो काय हो, केवढा मोठा आवाज होईल. सगळे झोपलेत ना आजूबाजूचे. मग आणि हो किती जुना कुलूप येते. एवढं चांगलं कुलूप असं तोडून फोडून त्यात टाकायचं का? नाही 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 नाही, हे असं कुलूप बिलूप फोडायचं नाही. त्यापेक्षा आपण चावीवाल्याला बोलवूया आता. फॅन्टॅस्टिक. हा, माझ्या ओळखीचा एक चावीवाला आहे, बघ इथेच कोपऱ्यावर आहे. हो, तो ना आपली वाटच बघत बसलाय गो. कधी एकदा यांच्या घराला कुलूप लागते आणि कधी एकदा हे मला बोलवतात चावी घ्यायला. काय आता ह्या वेळेला कोण मिळणार आहे चावीवाला? मग काय करायचं? इथेच थांबायचंय का रात्रभर? बघ ना. रॉनी, अरे रॉनीला सांगूयात ना, तो नक्कीच काहीतरी जुगाड करेल. थांबा, फोन करतो. हा, त्याला फोन कर. हॅलो रॉनी. हॅलो दादा. हा बोल ना. स्पीकरवर टाक, स्पीकरवर. रॉनी, ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय. आम्ही चौघे जरा बाहेर गेलो होतो फिरायला आणि आमच्या हातून चावी हरवली आहे कुलपाची. कुलपाची चावी हरवली? मग काम कर ना, खिडकीतनं जा ना. येस, खिडकी. नाही नाही, मी खिडकी बंद केली आहे रॉनला घरातनं बाहेर जाताना. अरे बापरे, मग मी येऊन तिकडे काय करणार आहे? नाही, तसंही जर मला तिथे येऊन बाहेरच थांबायचं असेल त्यापेक्षा मी माझ्या मित्राकडे थांबतो आणि सकाळी ना चावीवाल्याला सोबतच घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आपली गाडी आहे ना तिथे, गाडीमध्ये रात्र काढा.
सकाळी येतो. ओके चल दादा, बाय, ऑल द बेस्ट, लव्ह यू, बाय. गाडीतच झोपायला लागणार असं वाटतंय आता. बापरे, गाडीत अजून काही दुसरा ऑप्शन नाही आहे का? नाही, रॉनीने सुचवलाय तोच उपाय चांगला आहे. गाडीत मस्त एसी लावून झोपूया. चला ते सामान घेऊया. कधी काढायला लावणार तर बरं लावतो. शंतनू, या आजच्या घोळामुळे ना यांचे टोमणे ऐकत ऐकत धड जेवता पण आला नाही. आता सुखाने झोपताही नाही येणार. नाही बाबा, झोप येत असली ना की कुठेही बसल्या बसल्या झोप येते. या दोघी भांडत बसतील, झोप येणार आहे. नवीन आहे आपल्याकरता. बरं, मी पुढे बसणार आहे, आधीच सांगते. ठीक आहे सासूबाई, तुम्ही पुढे बसा, पण मी पण पुढे बसणार आहे आणि मला झोपायचंय म्हणून सांगते, प्लीज घोरू नका. हे बघ, मी घोरत नाहीच हा, पण मी पुढेच बसणार, आधीच सांगते. अहो, तर तू मागे जाऊन बस. यांच्याशी भांडत बसले ना तर अख्खी रात्र इकडेच जाईल. तुम्हाला गाडीची चावी दे. मी भांडते का? मी काय सांगितलं? मला पुढे बसायचं आहे. घोरणं बिरणं कुणी काढलं? हिने काढलं. बसा. मग त्याला काय अर्थ आहे आपला? जरा मागे टाक रे. सासूबाई, छे, हे एसीचा काही उपयोग नाही. एसी बंद करा, मला कसं तरीच होतंय. खिडक्या उघडूया. आता एसी समोर बसल्यावर कसं तरी होणारच, लागणारच ना एसी. नाही 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 नाही, मला सफोकेशन सारखं होतंय. आपण खिडक्या उघड्या, बाहेर बघा किती छान प्रसन्न हवा आहे. चल चल, खिडक्या उघड्या, खिडक्या उघड्या. पण काय ए, हो, काय आहे माझी खिडकी उघडा उघडत नाही. उघड. थांबा जरा, उघडते. उघडा. बिघडली वाटतं खिडकी. छे, माझ्या तिकडची बिघडली. तिकडनं बघ. हा, आता बघ कसं मस्त वाटतंय. वा 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 वा, छान हवा येते. चला आता छानपैकी झोपूया. ओ सासूबाई, काय करताय? स्वतःही झोपू देत नाही, दुसऱ्यालाही झोपू देत नाही आहात. अगं, मी झोपण्याचाच प्रयत्न करते ना, पण ही सीट मागे जाईल तर ना. तुम्हाला येते का करता मागे? मला सगळं काही करता येतं. मला गाडी सुद्धा चालवता येते. हो, मागे एक तिकडे डावीकडे लिव्हर आहे असं, मागे ते वर करा आणि सीट मागे ढकला. तेच करते मी, पण होत नाहीये मागे. बिघडली ही सीट. सगळं कसं बिघडेल? तुम्हाला येत नाही नीट. असं एका टाइमला करा, वर उचला आणि मागे. सरकार पडलं मी काय मुद्दाम नाही हो केलं, चुकून झालं. ओ सरकार, हळूहळू करावं. असं गचके देत गेलं तर कसं चालेल? हे बघा, मला सुनबाईने सांगितलं आणि तसंच मी केलेलं आहे. हो, मी काही सांगितलं नाही, मी धाडकन मागे नाही सांगितलं. मी असं सांगितलं, हळूहळू जा. अरे यार, तुम्ही का भांडताय? आपण झोपायला आलोय ना इथे. ऑलरेडी सगळं खूप कंजेस्टेड आहे. किती डास आहेत, किती डास आहेत. यांनी सांगितलं ना खिडक्या खाली करायला, म्हणून डास आले. असू दे. गाडीत कसं काय झोपणार आहोत पण आपण? मग काय रात्रभर बाहेर फिरायचंय का आपल्याला? चालेल, मस्त नाईट आउट मारूया. चला जाऊया. आताच बाहेर ना आलो ना, आता परत कुठे बाहेर जायचं थकलोय मी आता. अरे पण तुम्हाला कुठे चालत जायचंय का? नुसतं गाडीत बसायचंय काय? अरे यार, हे बघा, मी ना खूप थकलोय. मी आता ड्राईव्ह करणार नाही, अजिबात नाही. सॉरी. ठीक आहे, मी ड्राईव्ह करते. चलो. एक्सक्यूज मी, आपल्याला नाईट आउट मारायचं आहे ना, त्यासाठी नाईटला इकडनं बाहेर पडावं लागेल. म्हणजे तुम्ही गेट मधनं बाहेर गाडी काढेपर्यंत सूर्योदय झालेला असेल, मग काय उपयोग? मी चालवते, आपण मस्त जाऊया नाईट आउटला. चला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही म्हणाल तिकडे जाऊ. मंत्री, आपण जायचो तिकडे जाऊया का? तुम्ही रात्री फिरायला जायचात? चालेल चालेल, यांना दाखवूया ती जागा. अगं, आम्ही म्हणजे लग्न झाल्यानंतर यांनीच मला दाखवली ती जागा. गुपचूप जायचो आम्ही फिरायला. चला मग, आज दाखवाच तुमची रोमॅन्टिक जागा, तुम्ही कुठे कुठे जायचात ते. हं? चला. वा वा, किती दिवसांनी ही जुनी गाणी ऐकतोय ना. सारी वादी भर गई. ला 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 ला. काय सरकार, आजचा का सिनेमा? हो तर, आठवतंय ना, इजाजत, बरोबर ना? आमचं लग्न झाल्यानंतर थिएटर मध्ये जाऊन बघितलेला पहिला सिनेमा. आणि हे गाणं सुरू झालं ना, तेव्हा हे उठून माझ्याकडे बघून जायलाच लागलं हे गाणं. हा बाबा, फुल रोमॅन्टिक. अरे ते दिवसच वेगळे होते रे. आणि पडद्यावर साक्षात रेखा. रेखा. आणि तेव्हा माझ्या आयुष्यात ही माझी रेखा आलेली होती ना. म्हणजे तेव्हा ही रेखासारखी दिसायची. त्यावेळेला दिसायचे म्हणजे?
मग काय बरं झालं नाही आलो आपण, किती धमाल वाटली. मस्त मस्त मज्जा. ए हातात घे हातात घे. अहो काही होत नाही हो सासूबाई, असं काय करताय? उलट मस्त गाडी रात्री चालत असताना हात बाहेर काढल्यावर हाताला जो वाऱ्याचा स्पर्श होतो ना, तो खूप भारी असतो. ए हवा, गाडी चालवतेस तू, जरा सावकाश, हा सावकाश जरा हळू. अरे सासूबाई खरं सांगू का, आता जर मी गाडी चालवत नसते ना, तर मी सरळ गाडीतनं डोकंच बाहेर काढलं असतं. अहो काय चेहऱ्याला वारं लागल्यावर असं फ्री मोकळं वाटतं माहितीये. करून बघा तुम्ही. चालेल. हो सासूबाई खरंच गेलं, पोलीस पकडतील. सरकार अशा माना बाहेर काढायचं हे आता वय आहे का आपलं? अरे काय ही आहे का तुमची जागा? इथे येतात का तुम्ही? किती द्यायचं मी रात्री पावभाजी खायला? वाव. आणि ए, ती जागा छोटी होती ना त्यावेळेला. छोटीच आहे अजूनही, पण आता त्यांनी खूप छान करून घेतली. बघा लाइटिंग बिटिंग किती मस्त केलंय. चला चला टेस्ट करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल. चला 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 या चला चला. पर्स घ्यायचे का? नको 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 ते. तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे ना का? पाकीट? हो वाव. हा बसा. मस्त बनवतात गरमागरम. हा स्मेल पण मस्त येतोय. दादा 4 प्लेट पावभाजी. 4 नाही 2च दे ना. अरे 2 कसं, आपण चौघ आहोत ना. धीर धरा कळेल. कळेल कळेल तुम्हालाही कळेल. बर. ला 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 ला. ना जाने थँक्यू. पावभाजी आली. गरम आहे. मी बरोबर खूप बेटर लावून. तुझं मी बरोबर. इकडे बघ. गरम आहे खूप. मस्त केले. कळलं आता एका प्लेट मधनं का खायचं ते. रोमॅन्टिक. शंतनू शी घ्या दोघांकडनं जरा काहीतरी. तुझी नो पप्पी नो जप्पी संपेल तर शिकेल ना. रोमॅन्टिक असं काही नाही, पण व्हायचं असं की आम्ही दोघे कामावर असायचो. हे त्यांच्या ऑफिसमध्ये, मी लायब्ररीमध्ये. आणि मग घरी आल्यानंतर आमची कामं असायची सगळी, जेवणा उरकायची. आणि मग जेव्हा सुट्टी असायची ना, त्याच्या आदल्या दिवशी सगळे झोपले ना की आम्ही दोघं गपचूप असे हिंडायला बाहेर पडायचो. हळूहळू आमचा संसार उभा राहत होता. म्हणजे आम्ही दोघं सेव्हिंग्सही करत होतो. शंतनूसाठी खूप स्वप्न पाहिलेली ग आम्ही. मग म्हटलं 2-2 प्लेटचा खर्च कशाला, म्हणून मग आम्ही एका प्लेटमध्ये खायला लागलो. आणि मग एका प्लेटमध्ये खाता खाता प्रेम काय ना तेही आम्हाला उमगलं. आणि मग जसं प्रेम वाढायला लागलं, त्या वाढलेल्या प्रेमातूनच या प्रेमाची संगोपना झाली. पण बाबा हे सगळं करताना आई बाबांना काही कळलं नाही का? अरे आम्ही कळू दिलंच नाही ना. काय व्हायचं, आई झोपली ना माझी, आम्ही गपचूप बाहेर पडायचो. आणि मग घरातले सगळे उठायच्या आत आम्ही परत जायचो घरी. कुणाला रात्रभर बाहेर. भारी हा. ला 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 ला. काय झोप येते की काय तुला? थांबवलीस कशाला गाडी? मी चालवू का? नाही हो, कॉफीवाला ओळखीच आहे तुझ्या? नाही हो. शंतनू तुला आठवतंय का, आपण जेव्हा नाईट आउटला यायचो तेव्हा कॉफी प्यायचो, किती मजा यायची ना. आय नो, खूप मजा यायची. चल ना हो पिऊया. का? हो. चालेल चला पिऊया. चला. ए नको मी इथेच बसून राहते, तुम्ही जा कॉफी प्यायला. का? नको अहो, आता का मला लग्न जाऊया म्हणून?
नाही नाही आता मी म्हणते ना नको, आता काय थोडा सकाळ होईलच ना, मग आपण घरी जाऊन चहा कॉफी काय ते करू ना. आता नको आता नको, चल चल अहो चल. सासूबाई चावी नाहीये ना आपल्याकडे, मग रॉनी चावीवाल्याला सकाळी आणणार, मग त्यानंतर आपण जाऊन कॉफी करणार आणि पिणार कधी. चला ना प्लीज. अंकिता, तिचा कॉफी प्यायला नकार नाहीये, तिला कुत्र्यांची भीती वाटते. हो अच्छा तुम्हाला कुत्र्यांची भीती वाटते? शोनडी बुबुडी पिल्लू काय झालं तुला? ही कुणाला हाका मारते? अगे ग, ती त्या कुत्र्यांना हाका मारते. तिला ना ते असं फार आवडतं. पेट पेट लवर आहे ना ती. ए तू अशा मुलीशी कशाला लग्न केलंस रे? बब्बडी फब्बडी म्हणणारी. सासूबाई काय बोलतेस? काही बोलताय? काय घाबरताय त्यांना? काही घाबरू नका. आणि मी असताना तुझीच भीती वाटायला लागली मला आता. सासूबाई त्यांना घाबरायची काही गरज नाहीये. बघा बिचारा मुक जनावर येते, प्रेमाची भाषा कळते त्यांना. हा. अहो चला हो, काही करणार नाही. मला तर असं वाटतंय कुठलावाडी घरी घेऊन जावं. ए नाही बाई, घरी बिरी प्राणी बिणी आणायचं नाही ना, मला अजिबात आवडत नाही. कुत्री मांजरी काहीतरी आणत बसशील ना, अजिबात नाही आणायचं. ओरडत येते. हो नाही ओरडत हो सासूबाई. गेला गेला तो तिकडे गेला. हा हे बापरे. सासूबाई नाही. सरिता, तो कुत्रा गेला लांब तिकडे. ये ये गेलाय गेलाय. ये बाहेर. Relax, relax. दे दो, तुम कॉफी दे दो. तो बघा ओरडतोय. हो काही नाही करणार तो. हा बुबडी ये लीजिए. घ्या सावकाश सावकाश, गरम आहे. हा ये रे शंतनू. उनको दे दो. थँक्यू. मस्त आहे. अरे इतना रात को क्यों कॉफी बेचता रे तू? हाँ तू घाबरत नहीं क्या कुत्रे को? हाँ सासूबाई सगळे तुमच्यासारखे घाबरत नाहीत काही कुत्र्यांना. हा अरे मैडम आप टेंशन मत लो, मैं कुत्तों को भगा देता हूँ. तुमने ऐसे फिर से बोला ना, मैं तुमको भगा दूंगी यहाँ से. सुनबाई बरोबर है त्याचं, सही है एकदम. ये रात को मत करना तुम धंधा, सुबह को ही करना. ए तू बालमजूर है का? नहीं 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 नहीं, अरे हम 25 के हैं. शादी हो गई है? हाँ शादी हुआ है. कौन कौन है घर में? घर में माँ है, बीवी है और हम रहते हैं. कितनी काळजी करते होंगे ना, तो ये रात को धंधा मत करना. हाँ सकाळ सकाळ को करना. अरे मैडम रात को ही धंधा अच्छा होता है. रात को कैसे अभी काम करूंगा, सुबह जाके सोऊंगा तो घर में झगड़ा भी नहीं होता. बीवी और माँ झगड़ते नहीं है, उतनी ही घर में शांति रहती है. किती समजूतदार आहेत रे त्या सासू सुना. चला चला चला, सकाळ होते, घरी जायचं ना. रॉनी पण येईल चावी घेऊन. चला 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 चला. किती पैसे झाले दादा? एक सेकंड पकड. किती पैसे झाले? ए ह्याचा अर्थ चावी तुझ्याकडेच होती ना? मी ऍक्च्युली सांगणारच होतो, खरंच खरंच मी सांगणारच होतो. ऍक्च्युली चावी ना, ऍक्च्युली ही चावी मला आधीच सापडली होती, पण नंतर मग मी लपवून ठेवली मुद्दाम. दादा किती झाले? 100 रुपये. ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चावी तुझ्याकडे होती? शंतनू, अरे गाढवा, त्या दोघींनी त्यांची अख्खी पर्स रिकामी करून बघितली आणि तुला तुझा खिसा नाही बघता आला? नाही बाबा, चुकून झालं. वॉलेटमध्ये ठेवली ती, पण माझं लक्षात नाही राहिलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. बघा त्यांना नका सांगू आता प्लीज, नाहीतर जीव घेतील का माझा. असं कसं? सांगावं तर लागेलच ना. घरात जायचं की नाही आतमध्ये? बाबा हो, पण हे बघा आता आपण किती छान एन्जॉय करतोय ना, मस्त बाहेर फिरायला आलं. आता हा क्षण का स्पॉइल करायचा आहे तुम्हाला? घरी जाऊन सांगूयात ना. हा घरी जाऊ प्लीज. ठीक आहे, आता हा क्षण एन्जॉय करू आणि मग घरी गेल्यानंतर देऊ विषयाची परीक्षा. अहो आता काय भांडी घासायला थांबलात का तिकडे? चला. आलो 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 आलो. मला असं वाटलं की आपण इतका छान टाइम स्पेंड करतोय, तर मग ते स्पॉइल कशाला करायचं ना. खरं सांगू का, तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. खरंच तुझ्यामुळे एवढा छान नाईट आउट केला आपण. मजा आली ना? अगदी खरंय ग, आम्ही जर किती वर्षांनी असे बाहेर पडलो, खरंच खूप छान वाटलं. आणि अजून एक लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही दोघी भांडला नाहीत रात्रभर अजिबात. छान गप्पा मारत होतात एकमेकींशी. मामा टॉमी बुबुडी ये इकडे, इकडे ये सोनू. अगं हे सुनबाई, तुला काय मजा येते का मला असा त्रास देता ना? काय सारखी त्यांना बोलवतेस तू? हो सासूबाई काय करणार आहे, ते बिचारा मुकच जनावर आहे, त्यांचं त्यांना जगू दे ना. काही नाही करणार तो तुम्हाला. ये ग बुबुडी. मी गाडी जाऊन बसते. अगं, मी गाडीत जाऊन बसते. अगं, सरिता, नको 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 मला ये लो, पकड. नाही, मी गाडीत जाते.
तनु सासूबाई केवढ्या घाबरल्या ना कुत्र्याला. अगं हो, काही लोकांना वाटते भीती. इट्स ओके. ए मी काय म्हणतेय, तनु काय आपण आणूया का रे घरी एक पेट? मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? आईला भीती वाटते म्हणून? हा नाही हो माहितीये मला. अरे सासूबाईंना भीती वाटते म्हणून नाही, मला खरंच खूप आवडतात. किती छान बघ ना, सासूबाई आणि बाबा दोघे एकटेच असतात ना घरात, मग त्यांना कंपनी पण होईल ना. प्लीज. नो. अरे आपण दोघं जण इकडे झोपलेले असताना आपल्या कुशीत येऊन असं ते क्यूट झोपेल ना. अरे नाही म्हणालो ना मी. नाही अजिबात नाही, काही पेट वगैरे येणार नाहीये घरी. असं आहे का? हो. ठीक आहे, मग आता आणतेच मी एक पेट. अरे बघू. सुनबाई, प्राणी कुणी आणला घरात?